बिहारमधल्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रीय राजकारणात एक मोठा बदल झालाय। भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं नितीन नबीन यांच्या नावाला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदासाठी अंतिम रूप दिलंय। या निर्णयाकडे केवळ बिहारच्या यशातून घेतलेला निर्णय म्हणून नव्हे, तर पक्षाच्या दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे। बघूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। भाजपाचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची झालेली निवड म्हणजे संघ आणि पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या विचारांची सांगड आहे। त्यांची डाऊन टू अर्थ प्रतिमा आणि लोकांशी असलेला थेट कनेक्ट संघाच्या विस्तारासाठी उपयुक्त मानला जातोय। ते वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहणारे आणि संयमी नेते आहेत। आजवर अशीच त्यांची ओळख राहिली। मोदी आणि शहा यांनी नितीन नबीन यांची निवड करण्यामागे अनेक स्पष्ट राजकीय समीकरणं दिसतात। नितीन नबीन हे आज्ञाधारक असण्यासोबतच त्यांची लो प्रोफाईल प्रतिमा कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध आहे। नितीन नवीन हे मोदी शहा यांचे आज्ञाधारक नेते असल्याने त्यांची निवड संघटनात्मक नियंत्रण आणि निर्णय सहज लागू करण्यासाठी केली आहे। कार्यकर्त्यांसाठी 24 तास उपलब्ध असणार आणि कमी महत्वाकांक्षी असलेले नवीन हे शीर्ष नेतृत्वासाठी कोणताही धोका न ठरता संघटनात्मक काम प्रभावीपणे पार पाडतील। नितीन नबीन यांचं कुटुंब आरएसएसच्या जवळचं असल्यामुळे भाजपने त्यांना अध्यक्ष बनवून युवा पिढीला पुढे आणलं, जे संघाच्या विचारधारेला पूरक आहे। मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कायस्थ समाजातून नबीन यांना पक्षप्रमुख बनवून ओबीसीना सत्ता आणि फॉरवर्डना पक्ष हे महत्वाचं जातीय समीकरण साधलंय। नबीन यांच्याकडे बंगाल आणि ईशान्य भारतासह पूर्वेकडील राज्यांमध्ये पक्षाची संघटना मजबूत करून ईस्ट फ्रंट बळकट करण्याची मोठी जबाबदारी असेल। भाजपमधले हे बदल आगामी 2 वर्षातली पक्ष संघटना आणि 2026 मधील ईस्ट फ्रंटसाठी किती महत्वाचे ठरतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।